पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांची चौकशी केली। प्रांजल खेवलकर मोबाईल सिम कार्ड प्रकरणात रोहिणी खडसे यांची चौकशी झाली। रोहिणी खडसे यांची पुणे गुन्हे शाखेकडून 1.5 तास चौकशी झाली। नवऱ्याच्या रेव पार्टी प्रकरणात बायकोची चौकशी करण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची पुणे गुन्हे शाखेने 1.5 तास चौकशी केली। प्रांजल खेवलकर ड्रग्ज प्रकरणात रोहिणी खडसे यांची चौकशी झाली आहे। प्रांजल खेवलकर यांच्या दुसऱ्या मोबाईल नंबरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या भेटीसाठी गेल्या। चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही, कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा मीडियासमोर करणं योग्य होणार नाही। पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कोऑपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कोऑपरेट करतो। त्यामुळे आता रोहिणी खडसे यांची चौकशी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रांजल खेवलकर मोबाईल सिम कार्ड छेडछाड प्रकरणी रोहिणी खडसे यांची चौकशी झालेली आहे। पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांची चौकशी केली आहे। प्रांजल खेवलकर मोबाईल सिम कार्ड प्रकरणात रोहिणी खडसे यांची चौकशी झाली आहे। रोहिणी खडसे यांची पुणे गुन्हे शाखेकडून 1.5 तास चौकशी झाली। तर प्रांजल खेवलकर यांच्या रेव पार्टी प्रकरणात बायकोची चौकशी करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची पुणे गुन्हे शाखेने 1.5 तास चौकशी केली। प्रांजल खेवलकर ड्रग्ज प्रकरणात रोहिणी खडसे यांची चौकशी करण्यात आली आहे। तर प्रांजल खेवलकर यांच्या दुसऱ्या मोबाईल नंबरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्याचबरोबर पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे। चौकशी पूर्ण झाल्यानंतर रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या भेटीसाठी गेल्या। त्यामुळे अमितेश कुमार यांच्या भेटीनंतर आता काय नेमकं समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।